मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण आहे तिच्या एका हिंदी यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीतील निळ्या साडीमधील फोटो. या फोटोंमध्ये तिचं साधं, मोहक आणि निखळ सौंदर्य पाहून नेटिझन्स अक्षरशः वेडे झाले आहेत. ट्विटरवर हु इज शी अशा पोस्टचा भडीमार सुरू झाला असून काही तासातच तिचे फोटो लाखो व्ह्यूजसह व्हायरल झाले आहेत. या चर्चेमुळे गिरिजा ओकचं नाव पुन्हा एकदा देशभर चर्चेत आलंय. मराठी प्रेक्षकांसाठी गिरिजा ओक हे नाव नवं नाही. मालिकांपासून ते चित्रपट, नाटक आणि OTT पर्यंत गिरिजाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण या फोटोंमुळे अमराठी प्रेक्षकांनीही तिच्याकडे लक्ष दिलंय. ट्विटर आणि ग्रोक सारख्या प्लॅटफॉर्मवर तिच्या फोटोंना हजारो कमेंट्स आणि रिट्वीट्स मिळाले आहेत. अनेकांनी तिला न्यू नॅशनल क्रश अशी उपाधी देऊन टाकली आहे. तिचं सौंदर्य आणि व्यक्तिमत्व सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. गिरिजा ओकचा जन्म 17 डिसेंबर 1987 रोजी नागपूर येथे झाला. ती प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची कन्या असून 2011 साली तिचं लग्न दिग्दर्शक आणि लेखक सुरुत गोडबोले यांच्याशी झालं. या दाम्पत्याला कबीर नावाचा 13 वर्षांचा मुलगा देखील आहे. अभिनय ही गिरिजासाठी केवळ कला नसून वारसा आहे आणि तिनं आपल्या मेहनतीने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. तिच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास तारे जमीन पर, शोर इन द सिटी या हिंदी चित्रपटांपासून ते इन्स्पेक्टर झेंडे सारख्या मराठी चित्रपटांपर्यंत तिच्या भूमिका नेहमीच लक्षवेधी ठरल्या आहेत. तसेच ती शेकडो जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या जवान सिनेमातही तिची भूमिका पाहायला मिळाली. पडद्यावरती साधेपणातही मोहक दिसते आणि तिच्या डोळ्यातील भाव अभिनयाला एक वेगळी उंची देत असतात. गिरिजाच्या या व्हायरल फोटोंनी सिद्ध केलं आहे की सौंदर्य म्हणजे केवळ ग्लॅमर नाही, तर व्यक्तिमत्वातील आत्मविश्वासही असतो. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. प्रेक्षक तिच्या पुढील प्रोजेक्टची आता आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनय, सौंदर्य आणि साधेपणाचा सुंदर संगम असलेली गिरिजा ओक ही केवळ मराठी नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील नवी ओळख बनताना दिसत आहे.